नमस्कार रसिक हो. गप्पा गोष्टी आणि गाणी या सदाबहार मैफिलीमध्ये मी ज्ञानदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. वाराणसीमध्ये जन्मलेले गायक, संगीतकार, निर्माता हेमंत कुमार यांना आरोही ग्रुप तर्फे श्रद्धांजली देताना हे गाणं म्हणावंसं वाटतं. गंगा आए कहां से, गंगा जाए कहां से, लहरा पानी में जैसे धूप छावरे. गुलजार साहेब म्हणतात, हेमंता यांचा आवाज ऐकल्यावर गंगा मातेची आठवण होते. हेमंतांच्या गंगेसारख्या पवित्र स्वरधारेमध्ये आपण शिंब भिजून जातो. बंगाली संगीतामध्ये हेमंता काम करत होते. 1951 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित हेमेन गुप्ता यांच्या आनंद मठ या चित्रपटाला संगीत देण्यासाठी ते फिल्मिस्तान स्टुडिओ मुंबईमध्ये आले. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे गीत या चित्रपटासाठी गाण्यासाठी लताचा आवाज हवा असे हेमंता यांनी फिल्मिस्तानला सांगितले. हेमंता लता दीदींना भेटायला गेले. लता दीदी हो म्हणाल्या. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस 21 टेक्स केले. दादांना टेन्शन आलं, कारण ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी दीदींचं दुसरंही रेकॉर्डिंग होतं. दीदी त्यांना म्हणाल्या, दादा आप डरिये मत, आपका गाना मैं गा के जाऊंगी. दीदी नवीन संगीतकारांना खूप कोऑपरेट करायच्या. 5 नोव्हेंबर 2008 रोजी आनंद मठ या चित्रपटातील वंदे मातरम हे दीदींचं गीत वर्ल्ड टॉप 10 मध्ये दुसऱ्या नंबरवर BBC तर्फे घेतलं गेलं. हेमंता आणि लता दीदींचं मराठीमधील मी डोलकर दर्याचा राजा हे गाणं सुद्धा लोकप्रिय आहे. रसिक हो, लता दीदी हेमंता यांना श्रद्धांजली देताना म्हणतात, हेमंत की आवाज सुनकर मुझे यूं लगता था कि कोई साधु मंदिर में बैठा भजन गा रहा हो. वो अच्छे गायक तो थे ही, पर उतने ही अच्छे म्यूजिक डायरेक्टर भी थे. उनके संगीत में रविंद्र संगीत, आसाम और बंगाल के लोक संगीत के साथ साथ आधुनिक और शास्त्रीय संगीत का मिलाप भी था. ऐकूया मंजुषाच्या आवाजामध्ये हे सुरेल गीत. रात हसी